वेकोलीतील कर्मचारी स्वर्गीय राकेश लक्ष्मण नेरवटला यांच्या संशयास्पद मृत्यूमुळे खदान परिसरात तीव्र संताप आणि तणावाचं वातावरण निर्माण झालंय। कुटुंबियांनी गंभीर आरोप करत सांगितले की ड्युटी दरम्यान राकेश नेरवटला यांना सतत मानसिक छळ आणि त्रास सहन करावा लागत होता। या मानसिक तणावामुळेच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला, असा कुटुंबियांचा दावा आहे। ही केवळ नैसर्गिक मृत्यू नसून कार्यस्थळी झालेल्या कथित अत्याचारांचे परिणाम असल्याचा आरोप त्यांनी केलाय। या प्रकरणात श्रीनिवास के, राजेश पी, सम्या आणि राजू दादा यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी कुटुंबियांनी केली आहे। दोषींवर तात्काळ आणि कडक कारवाई होईपर्यंत खदान परिसर सोडणार नसल्याची ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे। कुटुंबियांच्या या इशाऱ्यानंतर खदान परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। वेकोलीचे अनेक अधिकारी घटनास्थळी उपस्थित असले तरी क्षेत्रीय महाव्यवस्थापक अद्याप घटनास्थळी न पोहोचल्याने कर्मचारी आणि कुटुंबियांमध्ये नाराजी व्यक्त केली जाते। इतक्या गंभीर घटनेनंतरही वरिष्ठ अधिकाऱ्यांची अनुपस्थिती ही संवेदनशीलतेचा अभाव दर्शवते, अशी प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होते। दरम्यान विविध कामगार संघटनांचे वरिष्ठ पदाधिकारीही खदान परिसरात दाखल झाले असून त्यांनी कुटुंबियांची भेट घेऊन न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले। या संपूर्ण प्रकरणामुळे वेकोली व्यवस्थापनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। आता सर्वांचं लक्ष वेकोली प्रशासन पुढे कोणती पावलं उचलते आणि मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला न्याय मिळतो का याकडे लागले।